रात्रीचे 12 वाजले. आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळीकडे फिरवत होती. तितक्यात दाराची बेल वाजले. आई ताडकन उठून दार उघडायला गेली. दारात मुलगा सौरभ व सून माधुरी यांना बघून आईने लगेच प्रश्न केला, "इतका वेळ कुठे होता? मी कधीची वाट बघत आहे." "आई, मी काही लहान नाही. माझी काळजी नको करत जाऊस." "अरे बाळा, मुलं कितीही मोठे झाले तरी आईसाठी लहानच असतात. चल आता हातपाय धुवून घ्या. मी जेवायला घेते." दार लावत आई बोलतच होती. सौरभ रूममध्ये जाता जाता बोलत होता, "मी बाहेरून जेवण करून आलो. तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे." असे बोलत त्याने धाडकन दार लावले. "अरे, मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे. अगं, तुला एकदा सांगितले ते कळत नाही का? मी जेवण करून आलो आहे. झोप बरं आता." पण आईला कशी झोप लागेल? तीही जेवायची थांबली होती. किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली. सकाळी सौरभला जाग आली. बघतो तर 9 वाजले होते. तसाच ताडकन उठला. शेजारी माधुरी अजूनही झोपलीच होती. तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली. कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर काय आत लिहिले होते, "प्रिय बाळा, तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल. एका घरात असूनही पत्र का लिहिले? बोलता आले नसते का?" "हो रे बाळा, बोलता आले असते, पण तुला वेळ नसतो. एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते. बरं तर जाऊ दे. काल तुझा वाढदिवस होता ना, त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती. विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू, पण तू मित्रासोबत पार्टी करून आला तसा मला आनंदच झाला. पण मी विसरली होती की आता माझा सौरभ मोठा झाला." "अरे हो, विसरल्यावरून आठवण झाली. मी तुला मागे एक औषधची चिठ्ठी दिली होती. मला ते औषध कुठेच मिळाले नाही. बघ, तुला कुठे मिळत असेल तर आणून दे." सौरभला आठवले, काही दिवसापूर्वी आईने चिठ्ठी दिली. तसेच त्याने ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते, "मला एक औषध हवे होते. मला मुलगा आहे हे विसरण्याचे." तसे त्याचे डोळे भरून आले. "आई, मी खरंच चुकलो ग." असे बोलत आईच्या रूममध्ये गेला. "आई, आज तू अजून का उठली नाही?" म्हणून आवाज देत होता. पण आई उठलीच नाही. ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती. "आई, मी खरंच चुकलो ग. मला माफ कर." म्हणून सौरभ हमसून हमसून रडू लागला. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.